तर आज ना भेंडीची भाजी करायची होती. पिलूला डबा द्यायचा होता, त्यामुळे मी भेंडीची भाजी करणार होते. तर मी अशी मोठी मोठी भेंडी चिरून घेते आणि शिजत यायला लागली की मग मिरची टाकून परतते. तर आमच्या इथं केळीचे गड आले होते, कच्ची केळी. आम्ही ते कच्ची केळीचे डायरेक्ट असे वेपर्स तयार केले. तर हे वेपर्स करण्याची पद्धत आहे, तुम्ही आधीच ऑलरेडी करून ठेवू शकत नाही, खिसून ठेवू शकत नाही. केळी डायरेक्ट तेलात आहे ते तुम्ही डायरेक्ट खिसायचं आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं तेलामध्ये आणि अशा पद्धतीचे छान असे वेपर्स तयार होतात केळीचे. आणि त्यानंतर आम्हाला शेजारचे म्हणण्याऐवजी कोणीतरी गाईचा चीक दिला होता, तर त्यांच्या आम्ही अशा चिकाच्या वड्या केल्या होत्या. तर ह्या अशा खूप छान अशा वड्या आहेत चिकाच्या, खूप छान लागतात. साखर टाकून करतो आम्ही. तर हे झाड आहे कशाचं आहे माहीत नाही अजून, पण खूप छान झाड आहे, एकदम स्ट्रेट असं ते ग्रोथ होतं आहे त्याचं. तर खूप छान असं झाड आहे. मला नाव माहीत असेल तर सांगा. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी एक 10 वाजता उंडवडी परिसरात पालखी येऊन थांबते संत तुकाराम महाराजांची, त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर कळलं की अरे बापरे, इथं खूप गर्दी आहे, आता आपला नंबर लागणार कसा. तर आम्ही जवळजवळ 5-6 जण होतो. तर एकामागे एका असं चाललो होतो. 2-3 लहान लहान मुले होती. तर इथे खूपच गर्दी असल्यामुळे जरा जास्तच लक्ष ठेवावं लागत होतं. तर हे फक्त मंदिराच्या समोरची जिथं तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत त्याच्या समोरची गर्दी आहे, रोडवरची गर्दी अजून तुम्ही पाहिलेली नाही. तर एवढी दाटीवाटी चालली होती, ढकलाढकली चालली होती आणि वारकरी मंडळी काही असतील ते झोपलेली होती आणि बाकीचे वारकरी मंडळींचं भजन कीर्तन चालू होतं. अभंग भजन किंवा अभंग असंही म्हणता येईल. तर ह्या पलीकडे त्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं आणि खूप अशी गर्दी होती. तर खूप लांब लांबून सर्वजण येत होते. आम्ही आमच्या जवळपासचे सर्व जण आलेलो होतो. तर ह्या बघा अशा पादुकांचं खूप छान असं दर्शन झालं. पण आमचं दर्शन पादुका ज्या डायरेक्शनला असतात त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला झालं. तर त्या मॅडम पटापटा काढत होत्या, हात पण लावून देत नव्हत्या. तर बाकीची मंडळी अशी बसलेली होती आणि आता व्हिडिओ कसा काढायचा, ही पोलीस लोक तर चला 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 करते ते. एखाद्याने नाही मोबाईल हिसकावून घ्यावा म्हणजे झालं. तर चला झाला माझा असं कसा तरी व्हिडिओ. आणि आम्हाला तर पहिले वाटलं हा रथ आहे ना, ह्या रथामध्येच त्या पादुका आहेत, पण नंतर कळलं की पादुका रथामध्ये नाही आहेत, त्यांना पादुका ठेवण्यासाठी वेगळं नियोजन केलेलं आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इथे शेजारी आमचे पाहुणे होते, आम्ही त्यांच्याकडे गेलो. तोपर्यंत इथे हे बघा पब्लिक, किती पब्लिक आहे. त्या गाड्या लागल्यात ना मागं, तिथपर्यंत पब्लिकच पब्लिक आहे, खूप पब्लिक आहे. हा उंदवडी परिसरातला व्ह्यू आहे. खूप असं पब्लिक आलेलं आहे आणि इथं फोटोसाठी हे जे तुळशीचं फोटोशूट आहे ना, तर त्यासाठी 20-20 रुपये द्यायचे. तुळस जर जास्त सजवली असेल तर 20 रुपये द्यायचे आणि कमी नॉर्मल असेल तर 10 रुपये देऊन व्हिडिओ शूट किंवा फोटोग्राफी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये काढू शकता. अशा पद्धतीने आमचं दर्शन छान असं झालं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.